ते तोंड उघडून भजन करणार नाही आणि टाळी वाजवणार नाही. जे लोक भजन करतात त्यांच्यातलं पाप निघून जाणार आहे. कुणाचं जे लोक भजन करतात त्यांचं पाप निघून जाणार आहे. कारण राम म्हणलं की पाप बाहेर जातो, मग म्हणलं की तोंड बंद होतं, म्हणजे पाप मध्ये येत. राम म्हणलं की पाप बाहेर जाते, मग म्हणलं की तोंड बंद होतं, मध्ये येत नाही. मला एकाने विचारलं, म्हणले मग हे बाहेर गेलेलं पाप जातं कुठं? तर हे बाहेर गेलेलं पाप भजन करणाऱ्याचं बाहेर गेलेलं पाप जे भजन करत नाही, टाळी वाजवत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. दुसऱ्याचं जर डोक्यावर घ्यायचं असेल तर अजिबात वाजवू नका. आणि ज्याला डोक्यावर दुसऱ्याचं घ्यायचं नाही त्याने हात